गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने अतिदुर्गम लहेरी येथील नागरिकांचे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तात्काळ वैद्यकीय स्थलांतर, वैद्यकीय उपचारांकरिता भामरागड येथून हेलिकॉप्टरच्या मदतीने तातडीने करण्यात आले स्थलांतर। याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती, पामोल गौतम आणि पर्लकोटा नद्यांना आलेल्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। अशातच आज दिनांक 31 जुलै 2026 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग भामरागड अंतर्गत मौजा लाहेरी येथील रहिवासी श्री श्यामसुंदर नरोटी वय वर्ष 35 यांची प्रकृती विषबाधा किंवा सर्पदंश करण्याने गंभीर झाल्याची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने तात्काळ हालचाल करून त्यांना योग्य आणि चांगल्या उपचारासाठी तातडीने गडचिरोलीला हलवण्याची व्यवस्था करण्यात आली। जिल्हा प्रशासनाच्या माहितीवरून श्री श्यामसुंदर नरोटी यांना वैद्यकीय स्थलांतराची तात्काळ गरज लक्षात घेता गडचिरोली पोलिसांचे पवन हंस हेलिकॉप्टर तात्काळ भामरागडसाठी रवाना करण्यात आले होते। श्री श्यामसुंदर नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोलीला आणण्यात आलेले आहे। त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर आहे। पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री एम रमेश यांनी भामरागड परिसरातील नागरिकांना आवाहन केले की आपत्कालीन परिस्थितीत कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ जवळच्या रुग्णालयात किंवा आपत्कालीन सेवांशी संपर्क करून वेळेत उपचार मिळवावेत। सदर कार्यवाही ही गडचिरोली पोलिसांनी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भामरागड, पोलीस स्टेशन भामरागड आणि येथील अधिकारी आणि कर्मचारी, भामरागड तालुक्यातील महसूल अधिकारी आणि कर्मचारी, पवनहंस पायलट श्री अरविंद सैनी, राजीव शर्मा यांच्या सहकार्याने पार पडली। गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेशी।